दादांना विचारायचं, मधल्या मध्ये अडकायला कधी झालं होतं का मधल्या दोघींमध्ये? बऱ्याच वेळा असे म्हणजे लहानपणापासून तेच व्हायचं नेहमी आणि की मस्ती केली. आता मगाशी तुम्ही मला पल्लवी ताई जरा जास्तच त्रास द्यायच्या. त्याचा काय किस्सा होता तो? कोणाला किस्सा म्हणजे विश्वास असं- बसणार नाही खरं तर. नाही, हो, ही केवढीशी होती तेव्हा, म्हणजे आमच्या दोघांसमोर तशी बऱ्यापैकी अशी एवढीशीच होती, तरी ती भयंकर त्रास द्यायची. म्हणजे एक तर तिची नखं ना पातळ होती, त्यामुळे ती बोचकारायची आम्हाला जोर जोरात. आमच्या ताकद माझ्यामध्ये जास्त होती ऑब्व्हियसली. हो. तर लहानपणी असं कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी वगैरे अशा झाल्या ना, समजा ती चिडलीच तर ते मी तिला डिफेंड करायचो, पण तिला नाही करता यायचं ते, त्यामुळे ती नखं मारायची मला. आणि आता एवढी समजा असं पकड हात माझे मारायला आले आणि त्यांनी हात असे असे पकडले, उघडले. तुम्ही अशी नका अशी नखं लावत आणि तेही नाही जमलं ना तर मग चावायची ती. बापरे. कितीदा तरी चावली आहे ती. म्हणजे मी आणि दोघांनाही खूप छळलंय. आणि तिने असं हे असतं ना, मूठ वळायची आणि हे आहे ना, हे इथे मध्ये हाडावर मारायचं बरोबर असं. हे मी ह्याच्याकडनं शिकले. ती शाळेमध्ये कवटे मारतो ना आपण, तर तोच प्रकार होतो. काय शिकले. कवटे कवटे मारतो. डोक्यात मारायचं ना असं करून. बापरे. मला या पहिल्यांदा लहान बहीण मारते मोठ्या भावाला. बापरे. अरे आम्ही दोघेही घाबरतो तिला. नाही, आमच्या दोघांमध्ये जास्त भांडण व्हायची. हो. कारण ही आमच्यात म्हणजे बरोबर फार कमी असायची. कारण ही 8वीत होती तेव्हापासून कामाला शूटिंग करायची आणि आई सतत तिच्या बरोबर, कारण लहान असल्यामुळे कोणीतरी बरोबर असायला पाहिजे म्हणून आई सतत तिच्यावर असायची आणि आम्ही दोघं घरात घर सांभाळायचो आणि मस्ती पण करायचो. कितीतरी वेळा असं झालेलं आहे की आम्ही मधल्या पॅसेजमध्ये क्रिकेट खेळतोय आणि प्लास्टिकचे ह्याचे कागदाचे बॉल बनवून ते आमटीत भाजीत पडलेत आणि ते आम्ही कोणालाही न सांगता एक्झाम पॅड असं ना, बॅट आणि कागदाचा गोळा करायचा, सगळं सेलोटेप पूर्ण लावून कडक बॉल बनवायचा बापरे. आणि त्यांनी क्रिकेट खेळायचं. बॉल इकडे जा तिकडे जा, आमटीत पड भाजीत पड. माझ्यावरती हे किती मिळाले होते? हे मला पण माहित नव्हतं. नाही, हे आईला पण माहिती नाही. कारण आई एवढा भाग असा काही वाटलं की कचरा पडला असेल तर तेवढंसं एवढंसं पोषण काढून काढायचं. टाकायचं. आणि हे सांगाय तुम्ही. बापरे. खूप पराक्रम गाजवलेत. हो, मग ताई ऍक्टिंग मध्ये लहानपणापासून आहे, तर तुम्हाला अशी इच्छा झाली नाही का की ऍक्टिंग मध्ये? ताई नाहीच, तुम्हाला नाही झाली का ऍक्टिंग मध्ये असं? लहानपणी असं काही एवढं इच्छा नव्हती, पण कॉलेज नंतर असं मला वाटलं की थोडं मी पण फोकस करायला हवं होतं. पण म्हणजे माझं क्षेत्रच वेगळ्या ठिकाणी गेलं, त्यामुळे ते जे होतं ते राहून गेलं माझं हे करायचं. तुम्ही आता काय करता? मी आता IT इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, म्हणजे बँकिंग मध्ये मी आता IT इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. मग ऍक्टिंग असं ट्राय पण नाही केलं कधी, कसं बहिणी करतायत, छान वाटते, स्क्रीनवर दिसतायत किंवा नाटकामध्ये काम करतायत? तर नाही सर, ट्राय कधीच नाही. म्हणजे कॅमेरा फेस एकदाच केला होता खूप आधी, त्याच्यानंतर कधीच नाही. शशिकांत देशपांडे नावाचे एक डिरेक्टर आणि प्रोड्युसर होते, त्यांच्याबरोबर मी खूप काम केलंय. तर ते खूप आमचं फ्रेंडली नातं झालं होतं, खूप घरेलू नातं झालं होतं. आणि तेव्हा ते म्हणाले होते चला एक ट्राय करूया ह्याचं. असं करून एक ऑडिशन घेतली होती त्यांनी, ती तेवढीच, म्हणजे अजून काही नाही. पण तो काय होतं, कधीच आयुष्यात कॅमेरा फेस केल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा आपण कॅमेरा फेस करतो असं वाटतं मागे बस ना, एवढं काय सोपं आहे, असं नसतं ते. मग कॅमेरा समोर गेल्यानंतर ती ततपप होतं जे. त्यामुळे ते झालं हा, होतं. त्यामुळे तो म्हणाल नको, आपण लांब राहिलेलं बरं.